काय देवा, थोड्या दिवसाचा पाहुणा आहे रे तू, कसं सांगू मी तुला? देवा, या पृथ्वीवर आहे ना अजून एक देव जन्माला आलेला आहे, जो स्वतःला अतिशहाणा आणि स्वतःला अतिश्रेष्ठ समजतो. कोणता नवीन देव? हा समाज. काय बोलूया समाजाबद्दल? अनेक ठिकाणी अत्याचार चाललेले, वाटेल तशा कतली होतात. झाडांबद्दल परवा नाही, निसर्गाबद्दल प्रेम नाही, एकमेकांबद्दल विश्वास नाही, ना कोणाबद्दल चांगल्या भावना नाही. बस याला लुटून खावं, त्याला लुटून खावं. काय बोलू, कसं बोलून काय सांगू देवा, सगळं तुला माहिती आहे. आता हे सांगून सांगून मी तर वैतागलेलोच आहे पूर्णपणे. बाकी सगळं आता तू बघायचंय. काय सांगू परमेश्वर, वडील कुठल्या अपेक्षाने मुलीला शिकायला पाठवतात, मुलं पाठवतात, व्यसनी होतात. काय तुला समस्या सांगू तू? मुलगा मोठा झाला, पैसा कमवला की तो बायकोचा ऐकतो, आई वडिलांना बाहेर काढतो आणि 10व्या 13व्याच्या दिवशी रडून दाखवायचं लोकांना. याच्यात खरंच अर्थ आहे का? तुला काय वाटतं? तर मी काय सांगावं, तू एवढा मोठा महान विश्वविजेता, तू कर्म सगळं बनवणारा, कसं सांगू मी तुला? अनेक लोक चुकीचं वागतात. या जीवाला मार, त्याचा झाडांची तोड, ह्याची कत्तल, कशालाच कसला काही अर्थ उरलेला नाही. एक धड बारोबर चिन्ह माणसाचं झालेलं आहे. आता बोलायचं कसं आणि वागायचं कसं सामान्य माणसांनी, याच्यात तरी काय बोलणार आहे मी? लोक काय कर्म करतात ते लोकांना ते समजत नाही. भावनेच्या भरात कसंही वागतात ते, फसवीचे धंदे चालू आहे. कुठलीच गोष्ट या पूर्ण दुनियामध्ये कुणीच कोणासाठी नाही. स्टेबल आणि सगळे स्वार्थी, स्वतःसाठी वेगळं वागतात, दुनियासाठी वेगळे वागतात. अरे परमेश्वरा, शेवटी ही लोक तुला मानत नाही, एकीकडे नाही म्हणतात आणि एकीकडे ज्योतिषाकडे जातात, वास्तुशास्त्रवाल्यांकडे जातात, पिंडदान करते आणि तुला मानत नाही. तुला तुझ्यावरचा विश्वास कसं सांगू, तो कमी पडतो. आणि मग काय अपयश पदरात आलं तर म्हणायचं परमेश्वराने माझ्यासाठी काही केलं नाही, स्वतःची काही कर्म दिसत नाही आणि म्हणतात की